तर किती लोकांनी लोनसाठी बँकेकडे गेले आहे तुम्ही? रेफर संदर्भात असो की तुमचा जर आधीचा कोणता बिझनेस असेल तर तुम्ही गव्हर्नमेंट प्लॅन संदर्भात कोणी विचार केला आहे का? की बिझनेस प्लॅन तुम्ही बनवला आहे का तुमचा? मी गेले होते. हा, मुद्रा लोनसाठी गेलेले. बरोबर. पण तिथे वर्कआउट नाही झालं. तिथे असं झालं की ओळखच लागते मोस्टली आणि ते फक्त 50,000 पर्यंतच द्यायला तयार होते. हा, म्हणजे लेडीज आहात तुम्ही, म्हणजे महानगरपालिकेकडून होतं. त्यांच्या हा, मीटिंग हा. वगैरे मी अटेंड केल्या, पण त्यांचं होतं की तुम्ही महिला आहात, तुम्हाला स्टार्टिंग तुम्ही कसं पे करताय वगैरे याच्यासाठी फक्त स्टार्टिंगला 50,000च दिलं जाईल. बरोबर. माझं मटेरियल वन टाइम तर 1,00,000-2 लाखाचं असतं, तर मला त्या 50,000चा काहीच उपयोग नव्हता ना. हा, त्यामुळे तर ते काही लोन घेतलं नाही. मग मी पर्सनल लोन घेऊन केलं शॉप चालू. तर आपण आज बिझनेस प्लॅन जो आहे, तुम्हाला जर कोणतेही लोन घ्यायचं असेल तुम्हाला, सगळ्यात महत्वपूर्ण जे तुमचं डॉक्युमेंट्स जे दस्तावेज असते ते आहे तुमच्या व्यवसायाचा बिझनेस प्लॅन. तुम्हाला व्यवसाय जो आत्मा म्हटला जाते तो आहे तुमचा बिझनेस प्लॅन. त्या बिझनेस प्लॅन मध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी आहे तिथे तुम्हाला दिसत असेल. तुम्हाला वर्क स्ट्रॅटेजी आहे, त्यानंतर तुमचं ऑपरेशन दिसलं आहे, मार्केटिंग आहे, टीम आहे. म्हणून तुम्हाला सांगताना म्हटलं मी की तुम्हाला मार्केटिंग मध्ये सचिन सरांनी काल सांगताना बऱ्याच गोष्टी सांगितल्या. तर तुमचं यामध्ये प्रोडक्ट डिस्क्रिप्शन आहे, त्यानंतर तुमच्या काय टाइमलाईन्स असतील, तुमचे मिशन काय आहे भविष्यातले. तर इथे काही तुम्हाला प्रश्न असतील, तिथे जे प्रश्न आहे त्याचं उत्तर तुम्हाला शोधायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला लिहिलं आहे तुम्हाला बिझनेस सुरू करायचा आहे काय. तुम्ही जर हे ऑब्विसली ट्रेनिंग घेत आहात तर तुम्हाला बिझनेस करायचा आहे, बिझनेस मध्ये तुमची आवड आहे, त्याच्यामुळे तुम्ही ही ट्रेनिंग घेत आहात. त्यामुळे पहिला प्रश्न तुमचा असा आहे की तुम्हाला बिझनेस सुरू करायचा आहे का. किंवा तुम्ही जर सुरू केलेला बिझनेस असेल, समजा तुमचा ऑलरेडी बिझनेस असेल, तर तुम्हाला पुढच्या पातळीवर घेऊन जायचं आहे का. त्यानंतर तुम्हाला बँकेकडनं कर्ज उभं करायचं आहे का तुमचा जर व्यवसाय आहे तर तुमच्या व्यवसायात कोणी तुम्हाला गुंतवणूकदार घ्यायचा आहे का, तुम्हाला गुंतवणूकदार मिळून तुमचा व्यवसाय आणखी मोठा करायचा आहे का, तुमच्या उद्योगाचं व्यवसायाचं मार्केटिंग तुम्हाला करायचं आहे का, त्यानंतर फायनान्शियल प्लॅनिंग करायची आहे का. या सगळ्या प्रश्नाची उत्तर जर हो असतील तर तुम्हाला या बिझनेस प्लॅनचा बराच फायदा होईल पुढे. बिझनेस प्लॅन मध्ये तुम्हाला इथे इथे आहे लिहिले लीडर आहे, मार्केट आहे, मॅनेजमेंट आहे, टाइमलाईन आहे, ट्रेनिंग आहे, ऍक्शन आहे. हे तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत आहे. तर हे शब्द तेवढेच या बिझनेस प्लॅन मध्ये महत्वाचे असतात. या गोष्टी आपण आता बिझनेस प्लॅन मध्ये प्रकर्षाने जाणून घ्या. म्हणजे तुमचा बिझनेसचा जो मास्टर प्लॅन आहे तो एक तर तुम्ही एका यशस्वी व्यावसायिकासोबत चर्चा करून तयार करायला पाहिजे, किंवा ज्या लोकांचा या संदर्भातला अनुभव आहे त्यांच्याशी बोलून तुम्ही नवउद्योजक म्हणून हा बिझनेसचा मास्टर प्लॅन तयार करायला पाहिजे. आणि हा जो बिझनेस प्लॅन आहे हा मुख्य 6 टप्प्यांमध्ये विभागला जातो. जेव्हाही तुम्ही बँकेकडे पहिल्यांदा जाता तेव्हा तुम्हाला बिझनेस प्लॅन मागलं जातं. तुम्हाला तुमचं बिझनेस प्रपोजल जे आहे ते मागलं जातं. त्यामध्ये काही गोष्टींची बारकावे असतात. ज्याचा तुम्हाला हा वेफर्स व्यवसाय असो किंवा तुम्ही भविष्यात कोणता वेगळा बिझनेस करणार असो, तर तुम्हाला बिझनेस प्लॅन खूप महत्वाचा आहे. त्यामधल्या या ज्या महत्वपूर्ण गोष्टी आहेत त्या तुम्ही अतिशय महत्वाच्या पद्धतीनं समजून घेतल्या तर तुम्हाला त्या भविष्यात त्याचा फायदा होईल. त्यामध्ये आहे 6 टप्प्यांमधला पहिला टप्पा सांगितलाय स्वतःचा शोध घ्या. तर स्वतःचा शोध घ्या म्हणजे काय, तुम्हाला नेमक्या प्रकारे तुमच्याकडे कोणती कौशल्य अवगत आहे, त्यानंतर कोणत्या गोष्टीबद्दल तुम्हाला अधिक नॉलेज आहे, ज्ञान आहे, त्यानंतर तुम्हाला कोणत्या क्षेत्रात काम करायचं आहे, तुम्हाला कोणत्या क्षेत्रात काम करायला आवडेल, त्यानंतर तुम्हाला काम ते कशा प्रकारे करायला आवडतं. अशा एकदम मूलभूत प्रश्नाचा तुम्ही शोध घ्यायला पाहिजे. की तुम्ही खरं तर एखाद्या क्षेत्रात पुरेसा अनुभव पाठीशी असणं चांगली गोष्ट आहे, पण जरी तुम्हाला त्या एखाद्या क्षेत्रातला अनुभव नसेल पण तुम्ही त्या नवीन क्षेत्राकडे जाण्याचा कधी भीती बाळगली नाही पाहिजे. त्यामुळे बिझनेस प्लॅन मध्ये स्वतःचा शोध घेण्याची जी वृत्ती आहे की माझ्याकडे नेमकं काय आहे, माझ्याकडे कोणते कौशल्य आहे, या गोष्टीवर विशेष भर देऊन तुम्हाला बिझनेस प्लॅन बनवताना विचारात घेतल्या पाहिजे. त्यानंतर चांगली कल्पना
तुमच्याकडे चांगली कल्पना शोधा, जे म्हटलं आहे. तर चांगली कल्पना म्हणजे काय? एक चांगला व्यवसाय जो असतो, जो लोकांची नस ओळखून त्या दृष्टीने पाऊल टाकतो. म्हणजे ग्राहकांची गरज ओळखून ती गरज तो भागवतो. काल मार्केटिंगची डेफिनेशन सांगताना अल्ताफ सरांनी पण तुम्हाला सांगितलं असेल, की काही काही ठिकाणी अल्ताफ सरांनी सुंदर उदाहरण दिलं. सरांनी सांगितलं होतं की मॅगी. भारतात आधी मॅगी लोक असे खात नव्हते, पण ती एक कल्पना कोणीतरी आणली. आज ते आपलं रेग्युलर खाद्य बनते. लोक इन्स्टंट 2 मिनिटात मॅगी बनवते. तुमच्यावर ती गोष्ट रुजवली. लोकांची गरज ओळखली नेमकी काय, इन्स्टंट किती वेळात कोणती गोष्ट बनते, असा व्यवसाय. आज तो एक खूप मोठी इंडस्ट्री आहे. नेसलेने खूप मोठी इंडस्ट्री बनवली ती. तर हाच व्यवसाय जो तुमची लोकांची नस ओळखून त्या दृष्टीने पुढचे पाऊल टाकतो. नंतर तुमचं जे उत्पादन आहे त्याला बाजारात मागणी आहे का? आता आपण वेफर्स बद्दल बोलतो आहे, वेफरचे ट्रेनिंग घेतो आहे. वेफर व्यवसायाला बाजारात मागणी आहे का? तुम्हाला काय वाटतं? किती मागणी आहे वेफर्सला? भरपूर आहे. जे तुम्हाला त्यासाठी उपवासच असला पाहिजे असं कंपल्सरी नाही आहे. तुम्हाला भूक असली पाहिजे असंही कंपल्सरी नाही आहे. किती लोक म्हणत असेल की नाही, जे सगळ्या लोकांना माहित असतं की नाही, मला फक्त 2 टाइम कोणी डाएट करतं, कोणी काय करतं. पण जिभेला काही गोष्टी हव्या असतात, शरीराला काही गोष्टी हव्या असतात. त्यामुळे तुम्ही प्रवासात असो, कुठे फिरायला गेलो असो, शाळेत जाताना असो, मुलांचा 8 तास असतो, की छोट्या छोट्या गोष्टी आहे या, पण तुम्हाला तेवढ्याच महत्वपूर्ण असतात त्या. त्यामुळे तुम्हाला बाजारात प्रचंड मागणी आहे का? आज फरसाणचा व्यवसाय एवढा प्रचंड मागणी आहे बाजारात. एकदम तुम्ही 5 रुपयाच्या पाऊच मध्ये एकदम 15 ग्रॅम, 10 ग्रॅम एवढ्या छोट्या पॅक मध्ये ती गोष्ट आपल्याला सहज उपलब्ध आहे. त्याच्यामुळे तुमच्या उत्पादनाला, तुमच्या प्रोडक्टला बाजारात मागणी आहे का? नंतर तुमचं उत्पादन ग्राहक विकत घेऊ इच्छितात का? ते खरंच तुमचं प्रोडक्ट जे आहे ते मार्केटमध्ये लोकांना त्याची गरज आहे का? ते खरंच विकत घेऊ इच्छितात का? त्यानंतर इतरांच्या तुलनेत तुमचं उत्पादन जे आहे ते नाविन्यपूर्ण आहेत का? या गोष्टी तेवढ्याच. आता वेफर्स मार्केटमध्ये घेऊन कितीतरी कंपन्या आहे. हल्दीराम पासून, नेसले पासून, इव्हन लोकल मार्केटमध्ये. पण तुम्ही कोणती क्रिएटिव्ह तुमची वेगळी टेस्ट देता. जसं काल मॅडमनी सांगितलं की आपण इंडियन मसाले वेगळे वापरतो. म्हणजे तुम्ही जर नागपूरचा हल्दीरामचा प्रोडक्ट घेतलं, तिथे लोक स्पायसी खातात, तर तिथे थोडी चव थोडी तिखट मध्ये येते. कुठे कुठे लोकल प्रोडक्ट राहतात, लोकल एरियाच्या लोकांची चवीचा विचार करून तसे मसाले बनवले जातात, तसं फ्लेवर बनवते. तर इतरांच्या तुलनेत तुमचं उत्पादन नाविन्यपूर्ण आहे का, ही गोष्ट तेवढीच महत्वाची. तुमचं उत्पादन आहे हे कायदेशीर आहेत का? जे तुम्हाला आता सांगितलं की आपल्याला काही डॉक्युमेंट्स महत्वाचे आहेत. तर तुमचं उत्पादन जे आहे ते कायदेशीर आहेत का? की तुम्हाला डायरेक्ट तुम्ही शॉपॅक काढलं, लायसन्स काढलं, तुम्ही म्हटलं की मला आता एखादं त्याला गव्हर्नमेंट कडनं लायसन्सची, विशेष लायसन्सची परवाना लागते समजा, तर तुम्ही ई कॉमर्स कंपनीवर विकू शकत नाही. खूप सारे आहे, त्याला बॅन आहे. काही गोष्टी नशिले पदार्थ आहे जे आपण सहज मार्केटमध्ये विकू शकत नाही. तुम्ही उत्पादन, तुम्ही एखादं लायसन्स काढलं, उद्यमदार काढलं, शॉपॅक काढलं की मला हे जे बॅन आहे ते विकतो म्हटलं, तसं होत नाही. त्यामुळे तुमचं उत्पादन हे कायदेशीर असलंच पाहिजे. या प्रश्नाचं तुमचं उत्तर असेल हो असेल समजा. एकाही प्रश्नाचं उत्तर जर इथे नाही असेल तुम्हाला, म्हणजे तुमच्या उत्पादनाला बाजारात मागणी आहे का? तुमचं उत्पादन मार्केटमध्ये विकत घेऊ इच्छितात का? तुमचं उत्पादन नाविन्यपूर्ण आहेत का? या सगळ्या प्रश्नाची उत्तर हो असेल तरच तुम्हाला इथून पुढे जाता येईल. तुम्हाला बिझनेस प्लॅनकडे वळता येईल. तुमचं उत्पादन बाजारात उतरण्यासाठी वारंवार स्वतःला प्रश्न विचारत राहा की तुमचा व्यवसाय आहे तो कसा चांगल्या प्रकारे करता येईल, कसा वाढवता येईल. त्यासाठी तुम्ही चांगली कल्पना शोधा. चांगली कल्पना नंतर इथे आहे, तुम्ही प्रतिस्पर्ध्याचा अभ्यास करा. चांगला प्रतिस्पर्धी म्हणजे कोण? जे तुम्ही ज्या व्यवसायात ऑलरेडी आहे सध्या, आता नवीन व्यवसायातून उतरणार आहात, तुम्ही वेफरचा व्यवसाय जर टाकत असेल तर ऑलरेडी या व्यवसायात मार्केटमध्ये बऱ्याच कंपन्या आहेत. पार्ले पासनं, नेसले पासनं, हल्दीराम पर्यंत ऑलरेडी या कंपन्या, त्यांचं मार्केट पूर्ण सेट आहे. त्यांच्याशी द्वेषपूर्ण, मैत्रीपूर्ण संबंध तुम्ही ठेवली, त्यांच्याशी स्पर्धा केली, तर तुम्ही त्यांची मार्केटिंग स्ट्रॅटेजी जाणून घेऊ शकता. तुमचा प्रतिस्पर्धा तुम्ही अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे. तर ही माहिती तुम्ही कशी मिळवू शकता? इंटरनेट आहे. इंटरनेटवरून तुम्हाला तुमचा प्रतिस्पर्धी, समजा जर एखादा हल्दीराम असेल,
किंवा नेसले असेल, तर त्यांचा ग्राहक वर्ग कसा आहे, त्यानंतर हा जाहिरात कशी करतो, कोणकोणते माध्यम तो वापरतो, की त्याची वर्तमानपत्रातून जाहिरात होते, टीव्हीवर येते की पत्रक काढतो. पण त्याची जी जाहिरात निघते त्याकडे आपल्याला बारकाईनं लक्ष द्यायला लागेल, की हा नेमकं कसल्या प्रकारची जाहिरात करतो आहे. त्याच्या जाहिरातीमधलं वेगळेपण काय आहे, त्याची नेमकी पद्धती काय आहे. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी असते. तुम्ही आता वेफर्स व्यवसायात आहात किंवा नवीन कोणता व्यवसाय जरी असेल, तर आपण म्हणतो की उपस्थिती आहे. तर तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्याच्या कार्यक्रमांना हजेरी लावा म्हणजे किंवा संबंधित त्या व्यक्तींची भेट घ्या. त्याच्याबद्दल जाणून घ्या. त्याची प्रतिस्पर्ध्याची बलस्थाने कोणती आहे, त्यांच्या कमकुवत बाजू काय आहे, हे बारकाईनं लक्षात घ्या आणि त्याचा अभ्यास करा. त्याची नेमकी शैली काय आहे, त्याची पद्धत काय आहे, त्यानंतर त्याची उत्पादन तो ग्राहकापर्यंत कसं पोहोचवतो, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे म्हणतात इथे या टप्प्यात आपल्याला लिहिलेलं आहे, की प्रतिस्पर्ध्याचा अभ्यास करा. त्यानंतर तुमच्या व्यवसायाचा आराखडा तयार करा. तर व्यवसायाचा आराखडा काय? तर तुम्हाला एक बिझनेस आराखडा तयार करावा लागतो. ज्यामध्ये इथे सांगितलं आहे व्यवसायाची संकल्पना आहे, मार्केट आणि तुमचे प्रतिस्पर्धी आहे, त्यानंतर व्यवस्थापन विभाग आहे तुमचा, त्यानंतर आर्थिक बाजू आहे. तर हे प्रत्येक उद्दिष्टामधले वेगवेगळे आहे. व्यवसायाची संकल्पना म्हणजे काय? तर प्रत्येक क्षेत्राची मूलभूत माहिती घेणं, त्याची रचना काय आहे, म्हणजे ते कंपनीची संकल्पना म्हणजे ते वन पर्सन कंपनी आहे, खाजगी कंपनी आहे, पार्टनरशिप फर्म आहे ते. हे सगळ्या गोष्टी तुम्ही संकल्पनाच्या जाणून घ्या. त्यानंतर मार्केट आणि प्रतिस्पर्धी जे असते, तर ते तुमच्या सेवा घेण्यात किंवा तुमचं उत्पादन आहे ते घेण्यात ते कशा दाखवू शकतील, तुमचा आणि त्यांचं साधर्म्य कसं आहे, म्हणजे तुमची मार्केट आणि त्याची प्रतिस्पर्धीचा तुम्ही अभ्यास करा. त्यानंतर मार्केटिंग सरांनी काल सांगितल्याप्रमाणे तुम्ही ग्राहकापर्यंत तुमचं उत्पादन जे आहे ते कसं पोहोचणार आहात, त्यांना कसं मार्केटिंग आणखी विशेष प्रकारे करणार आहात, त्याबद्दलची तुमची योजना काय आहे हे तुम्हाला त्यामध्ये मांडावं लागेल. त्यानंतर व्यवस्थापन जे असते, व्यवस्थापनामध्ये बऱ्याच जबाबदाऱ्या असते. जी तुमची पुण्या व्यक्तीकडनं तुमची कोणती कौशल्य आहे, तुमच्या काम करणारे कोणकोणते लोक आहेत, तुमचा स्टाफ काय आहे, त्याचे कौशल्य काय आहे, कोण किती काम करतो, कोणाची कामाचा स्पीड किती आहे, या त्याच्या तुमच्या व्यवस्थापनाच्या बाजू आहे. या गोष्टीचा तुम्हाला विचार करावा लागेल. तर या गोष्टी तुमच्या बिझनेस प्लॅन मध्ये आपण त्या दृष्टीने विचार करून मांडल्या पाहिजे. त्यानंतर आपण जेव्हा म्हणतो की बिझनेस सांगितल्याप्रमाणे बऱ्याच अडचणी असतात. तुमचा प्लॅन बी काय आहे? तुम्हाला जर एखादा व्यवसाय करताना तुम्हाला बँकेकडनं लोन मिळालं आहे आणि तुम्हाला त्याचं रिपेमेंट वेळेवर करत आहे. कोरोना काळात कितीतरी लोकांनी कर्ज घेतले, किती लोकांचे कर्जाचे हप्ते पण थकले. काही बिझनेस असे होते की जे बिझनेस फक्त आणि फक्त मोजक्या सिजनेबल होते किंवा थोड्या जरी काही बिमारी आली, काही आहे. आता कोरोना काळात कितीतरी व्यवसाय बंद पडले. म्हणजे फूड इंडस्ट्री बऱ्यापैकी जे कॉलेजच्या बाहेरला आहे, एखादा कॅफे आहे, हॉटेल आहे, त्यांचा फक्त क्राऊड फक्त तोच आहे. कॉलेजच्या मुलांचा, शाळेचा. तर असे बरेच व्यवसाय बंद पडले आहे. त्यांना काही काळासाठी थांबावं लागलं. तर या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही करणं गरजेचं असतं. त्यामुळे तुमच्या व्यवस्थापनाचा हा भाग आहे. आर्थिक बाजू आहे. त्यानंतर तुमचा काल सांगितल्याप्रमाणे आर्थिक बाजू म्हणजे उत्पादन खर्च किती आहे, अपेक्षित नफा किती आहे, ताळेबंद काय आहे तुमचा, भांडवल कसं अपेक्षित आहे, या सर्व गोष्टी तुमच्या आर्थिक बाबीत जातील. त्यानंतर इथे आहे गुरु, सल्लागार आणि दिशादर्शक. आराखडा जेव्हा तुम्ही तयार करता तेव्हा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आधीच म्हटलं की अनुभवी व्यक्तीकडून तुम्ही या गोष्टी बनवून घ्या व तुम्हाला मेंटरशी बोलून त्या गोष्टी बनवल्या पाहिजे. हेच तुम्हाला या गोष्टीतली खरी दिशा दाखवू शकते, ती चांगलं मार्गदर्शन करू शकते. तुमच्या कोणत्या शंका असेल तर त्या शंकांचे सर्व निरसन तुम्ही करून घ्या. कोणत्या आवश्यक बाबी आहे त्या बाबी जाणून घ्या. त्यांचे काही त्यांच्या व्यवसायातील अनुभव असतात चांगले वाईट, तर ते अनुभव जाणून घ्या. त्यानंतर त्यांची पूर्वतयारी करताना त्यांच्या मदतीने पूर्वतयारी कशी करायची या गोष्टी जाणून घ्या. तर बिझनेस प्लॅन नेमका काय असतो? आपला एक फक्त ते डॉक्युमेंट्स आहे, लेखी डॉक्युमेंट राहतं योजनेचं, लेखी दस्तऐवज ज्याला डॉक्युमेंट म्हणतो आपण. तर ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे तो देतो. त्याला आपण बिझनेस प्लॅन म्हणतो, की तुमचा बिझनेस काय आहे,
बिझनेस तुम्हाला का करायचा आहे, तो तुम्ही बिझनेस कसा करणार आहात, या सर्व गोष्टींची उत्तरे तुमचा बिझनेस प्लॅन देतो. म्हणजे तुम्ही स्टार्टअप पासनं इव्हन तुम्ही चांगल्या उद्योगापर्यंत सर्व गोष्टी त्या गोष्टी विचारात घेऊन योग्य परिस्थितीनुसार तुम्ही वेळोवेळी कसे बदल करता बिझनेसमध्ये, बिझनेस प्लॅनमध्ये, ते पण तेवढंच महत्त्वाचं. आता आपण बिझनेस प्लॅन हा काय बनवला जातो? व्यावसायिकाने त्याच्या निर्धारित जे उद्दिष्ट आहेत तुमचे, ते उद्दिष्ट तुम्ही लेखी स्वरूपात त्या गोष्टी तुमची रणनीती काय आहे, ती कशी आखली पाहिजे, हे स्पष्टपणे त्या दस्तावेजमध्ये तुम्ही मांडता. म्हणजे व्यवसाय योजना किती महत्वाची आहे हे त्या गोष्टीत मांडल्या जाते. तुमचा बिझनेस प्लॅन साध्य करण्याची तुमची रणनीती काय आहे हे पण त्या गोष्टीत मांडल्या जातात. तुमच्या व्यवसायाचं त्यामध्ये स्पष्ट वर्णन राहते की तुमचं युनिटचा पूर्ण तपशील आहे त्यामध्ये. त्यानंतर तुम्ही किती लोक तो व्यवसाय करणार आहात, तुमचे प्रोडक्ट काय आहेत, तुमची मार्केट अनालिसिस तुम्ही कसं केलं आहे, त्यानंतर तुमचं बिझनेसचं स्ट्रक्चर काय आहे, तुम्ही कोणकोणते स्रोत वापरणार आहात, तुमची गोल सेटिंग काय आहे, म्हणजे एखादं तुम्ही काम करत आहे ते यशस्वीरित्या पार कसं पाडणार आहे, तुमचं गोल काय त्या संदर्भातलं, हे पण बिझनेस प्लॅन मध्ये खूप महत्वाचं असते. म्हणजे स्रोत कोणते आहे, म्हणजे पैशाची इन्कम स्रोत काय आहे, तुम्हाला पैशाचा कॅश फ्लो तुमचा कसा येणार आहे, पैसा तुम्हाला कोणकोणत्या मार्गाने मिळणार आहे आणि किती कालावधीत तो मिळणार आहे, हे पण तो पैशाचा स्रोत तिथे वापरणं गरजेचं असते. तुमची व्यवसायाची संरचना असते त्याचं वर्णन त्यामध्ये मस्त असते. त्यामुळे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कर्मचारी आहे, तुमची व्यवस्थापकीय क्षमता आहे, त्यामध्ये महत्वाचं राहते. त्यानंतर तुम्ही एक्झिक्युटिव्ह समरी आहे, जेव्हा तुम्ही दस्तावेज असता बिझनेस प्लॅनचा तेव्हा तुम्हाला कार्यकारी जो सारांश आहे तो तिथे सांगितले जाते. त्यामध्ये तुमचं बिझनेसचं स्ट्रक्चर असो, तुमचं लिगल स्ट्रक्चर असो, प्रोडक्ट तुमची सर्व्हिस काय आहे, तुमचं टार्गेट मार्केट कोणतं आहे, त्यानंतर तुमचं बिझनेस मॉडेल काय आहे, तुमची मॅनेजमेंट टीम काय आहे, मार्केटिंगची तुमची प्लॅनिंग काय आहे, फायनान्शियल प्रोजेक्शन तुमचे काय आहे, तुम्ही फंड कसे जमा करणार आहेत, हे सगळं त्या कार्यकारी सारांश एक्झिक्युटिव्ह समरी जी असते त्यामध्ये टाकलं जातं. त्यामध्ये कंपनी आणि बिझनेसचा ओव्हरव्ह्यू जे आहे, म्हणजे व्यवसायाची जी पार्श्वभूमी आहे, त्यामध्ये तुम्ही विक्री कुठे कराल, तुमचं व्यवसायाचं स्वरूप नेमकं काय आहे, तुमची कायदेशीर संरचना कसं आहे, त्यानंतर तुमचं कार्याचं व्यवस्थापन कसं आहे, तुमचं कार्यसंघ कसं आहे, तुमच्या कमर्शियल साइट्स काय आहे, त्यानंतर तुमचं उत्पादन कोणत्या गोष्टींवर अवलंबून आहे याचा पूर्ण तपशीलवार माहिती आहे. तर या सर्व गोष्टी तुमचं व्यवसायाची पार्श्वभूमी म्हणजे कंपनी आणि बिझनेस ओव्हरव्ह्यू मध्ये तुम्ही मांडता. त्यानंतर मार्केट अनालिसिस जे आहे, बाजाराचं विश्लेषण जे आहे, तर ते पण तुम्हाला करणं महत्त्वाचं की तुमच्या प्रोडक्टशी बाजाराशी संबंधित सर्व महत्वाचं विश्लेषण यामध्ये राहते. तुमचं बाजाराचं लक्ष असो, बाजारपेठी तुमची बाजारपेठ किती मोठी आहे, बाजारपेठेचा आकार काय आहे, त्यानंतर बाजारपेठीची मागणी काय आहे, डिमांड किती आहे, त्यानंतर कोण विक्री करत आहे, टार्गेट कस्टमर नेमका कोणता आहे तुमचा, त्याचं वर्तन कसं आहे, म्हणजे कोणता वर्ग आहे. जसं तुम्हाला सरांनी काल उदाहरण दिलं होतं सचिन सरांनी, ज्यामध्ये सांगितलं त्यांनी एक येवलेचं उदाहरण, त्यांनी सीसीडीचं उदाहरण दिलं की एक कॉफी तुमची 100 रुपयाला आहे सीसीडी मधली आणि तुमचा 10 रुपयाचा एक येवलेचा चहा आहे अमृततुल्य मधला. तर हा तुमचा टार्गेट कस्टमर नेमका काय आहे, म्हणजे तुम्ही विक्री कुठे करणार आहात, ते तुमचा कस्टमर टार्गेट कस्टमर तुमचे कसे आहात, त्याचं वर्तन कसं आहे. ज्याचा समजा 50,000 रुपये इन्कम असेल तो सीसीडीत आरामशीर जाईल, त्याचा 10,000 रुपये आरामशीर 8,000 रुपये कमावतो, तो सहज आपला चहा पितो. हे तुम्हाला बिझनेस प्लॅन बनवताना तुम्हाला या बारीक सारीक गोष्टी बघणं खूप महत्वाचं असते. त्यानंतर त्याची भविष्यातली डिमांड काय आहे, बाजारपेठेचं महत्व काय आहे ते, आणि तुमची मार्केटिंगची स्ट्रॅटेजी काय आहे, या गोष्टी इथे महत्वाच्या आहेत. ते तुम्ही वेगवेगळ्या कलमांतर्गत तुम्हाला तिथपर्यंत पोहोचायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे ऑपरेशन दिले आहे, ते पर्याय काय काय आहे, म्हणजे बिझनेस साठी व्यवसायाचं ठिकाण असेल तर आपला व्यवसाय कुठे करतो आपण, ठिकाण ते तुम्ही खरेदीनं घेतलं आहे, पूर्ण स्वतःच्या पैशानं मालकीनं घेतलं आहे की भाड्यानं घेतलं आहे, त्यानंतर तुमची प्रोडक्शन फॅसिलिटी काय आहे, ते तुमची उत्पादनाची सुविधा आणि प्रणाली नेमकी काय आहे, त्याची आवश्यकता नेमकी काय आहे, त्यानंतर तुमचा परचेसचा प्लॅन काय आहे, खरेदी तुम्ही कशी करता, त्याच्या योजना कशा आहे, तुमची एवढी इनपुट की तुम्ही कशी खरेदी कराल, त्याचा सर्वोत्तम मार्ग काय आहे, हे सुद्धा तुमच्या ऑपरेशन्स मध्ये येते. प्रोडक्शन प्लॅन मध्ये तुमचं उत्पादन तुम्ही कुठे कराल, त्याची डिमांड काय आहे,
याच्यावर सर्व अंदाज पत्रकानुसार ते प्रोडक्शन प्लॅन तुम्ही बनवता. त्यानंतर तुमचं वर्क स्पेसचं स्ट्रक्चर काय आहे, तुमची कर्मचाऱ्यांची रचना आहे, त्यांची भूमिका नेमकी काय असते, ते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्याचे पद काय आहे, त्याच्याकडे त्यांच्या जबाबदाऱ्या कोणत्या आहे, रिस्पॉन्सिबिलिटी कोणकोणत्या आहे त्याच्याकडे. त्यानंतर तुम्ही कोणकोणते तंत्रज्ञान वापरणार आहात. कधी कधी आता सगळं ऑनलाईन झालं, लोक IT सेक्टर मधले बऱ्यापैकी आपण IT ची प्रणाली सगळे वापरतो, डिजिटल मार्केटिंग वापरतो. तर तुमचं ती रचना काय आहे, त्यामधली भूमिका नेमकी काय आहे. त्यानंतर तुमची स्टोअर फॅसिलिटी काय आहे, तुम्ही किती स्टॉक ठेवाल आहे, किती स्टॉक ठेवणार आहे आणि तो कुठे ठेवणार आहात. तुमचं जर वेफर्स बिझनेस आहे तर तुम्ही डेली लागते तेवढा मालच मार्केटमध्ये सेल करणार नाही आहे. तुम्हाला तुमची स्टोरिंग कॅपॅसिटी किती आहे, तुम्हाला तुमचा मॅनपॉवर, तुमच्या कंपनीत किती लोक काम करतात, त्यानुसार तुम्हाला तो स्टॉक ठेवावा लागेल, त्याचा सगळा हिशोब ठेवावा लागेल. तर या सर्व बाबी बिझनेस प्लॅनच्या तुमच्या आर्थिक नियोजनात येतील, त्या ऑपरेशन्स मध्ये येतील. फायनान्शियल अनालिसिस हे खूप महत्वाचं आहे, ज्यामध्ये सांगितल्याप्रमाणे तुमच्या बिझनेससाठी भांडवल किती आहे आणि किती आवश्यक आहे. ते जे भांडवल आहे, तुमचं लोन आहे, त्यानंतर तुमचं फंडिंग आहे, क्राऊड फंडिंग असेल किंवा स्वतःचं तुमचं जे भांडवल आहे, ते भांडवल तुम्ही कसं वापरणार आहात, तुम्ही किती वर्ष कर्ज घेणार आहात, त्याची सिक्युरिटी तुमची काय दिली आहे, ते तुम्ही कर्ज किती वर्षात परत करणार आहात, तुमचे उत्पन्नाचे सर्व स्रोत काय आहे, तुम्ही विक्री कशी करणार आहे त्याची. त्यानंतर तुमचा खर्च काय आहे, जे तुम्ही खरेदी असो, तुमचं ते व्याज असो, त्याचं भाडं असो. ते काल तुम्हाला आर्थिक गणित म्हणताना सचिन सरांनी सांगितलं की तुम्हाला EMI जरी जात असेल बँकचे हप्ते, पण ते तुमच्या कॉस्ट मध्ये येते, तुमची फिक्स कॉस्ट राहते, म्हणजे कोणकोणत्या कॉस्ट तुम्हाला समजून सांगितल्या त्या प्रकारे तुम्हाला वेगवेगळी हे जे आहे त्या कॉस्ट मध्ये ते फिक्स बसते की ही कॉस्ट आपल्याला इथे टाकायची आहे. त्यामुळे तुमचं सेल्स आहे, रेव्हेन्यू आहे, एक्सपेन्सेस तुम्ही पुढच्या 3 ते 5 वर्षात तुमचं प्रॉफिट लॉसचं फॉरकास्ट तुम्हाला तिथे द्यावं लागते. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं तुमच्या व्यवसायातले धोके काय आहेत, त्याचे संभाव्य परिणाम नेमके काय आहेत, तर हे तुम्हाला या आर्थिक विश्लेषणात, फायनान्शियल अनालिसिस मध्ये तुम्हाला सांगायचे असते की तुम्ही नेमका व्यवसायात जर धोका आला, जर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कोरोना हा खूप मोठा धोका होता अनेक व्यवसायासाठी, त्यामुळे खूप लोकांचे बिझनेस थोडे डाऊन मध्ये आले, काहींनी पुन्हा त्यावर वेगळे पर्याय शोधले, स्वतःचा वेगळा बिझनेस शोधला, नवीन बिझनेस चालना मिळाली, नवीन काहीतरी संकल्पना मांडली, नवीन त्याचं मार्केट तयार केलं. तर व्यवसायाचा संभाव्य जे धोके राहते त्याची रिस्क घेऊन सरांनी तुम्हाला सांगितलं की रिस्क घ्यायला हरकत नाही, पण ती कॅल्क्युलेटिंग रिस्क असली पाहिजे. तर ह्या संभाव्य धोक्यांचा परिणाम नेमका किती होईल हे सुद्धा तुम्हाला बिझनेस प्लॅन मध्ये त्या मांडायचं. तुमचं प्रॉफिट लॉस असो, कॅश फ्लो असो, त्याचं स्टेटमेंट, त्यानंतर तुमची बॅलन्स शीट, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या बिझनेस प्लॅन मध्ये महत्वाच्या. म्हणजे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे जे 5 पॉईंट सांगितले, एक्झिक्युटिव्ह समरी आहे, त्यानंतर कंपनी बिझनेस ओव्हरव्ह्यू आहे, मार्केट अनालिसिस आहे, हे सर्व ह्याचा दस्तावेज बनवून या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधून तुम्हाला तो एक ड्राफ्ट बनवायचा आहे आणि तो तुम्हाला बँकेत तो मांडायचा आहे, तुम्हाला तो एक्सप्लेन करायचा आहे. जेव्हाही तुम्ही बँकेमध्ये जाता तेव्हा तुम्ही आज आम्ही पण तुम्हाला व्यवसाय संदर्भात लोन मिळण्यासाठी आम्ही तुम्हाला हेल्प करू, पण तुम्हाला तुमचा बिझनेस जो आहे तो त्या मॅनेजरकडे मांडायचा आहे, कारण तो तुम्हाला पैसे देणार आहे. किती लोक आजपर्यंत बँकेत लोनसाठी गेलेले आहेत, ज्यांना काही वेगळा अनुभव आलेला आहे मॅनेजरचा, असे किती लोक आहेत की बँकेचा संबंध आला आहे, लोनसाठी गेलो आहे, असं कोणी आहे का? मॅनेजरनी काय काय प्रश्न विचारले तेव्हा? सचिन सर, तुम्हाला काय ऍड करायचं यामध्ये? कुणीच बँकेत कधी गेलं नाही का, कोणाला लोनची गरज आजपर्यंत पडली नाही? सर्वच आर्थिक दृष्टीने सगळेच जण व्यवसायासाठी सक्षम आहात का तुमच्यापैकी, की तुम्ही बँकेसाठी पुन्हा ट्राय करणार आहात, की आधी तुम्ही कोणत्या लोन संदर्भात बँकेत कुणी चक्कर टाकलेली आहे, माहिती आहे, असं कोणी आहे का? सहभागीमध्ये कोणी आहे का, पार्टिसिपेंट मध्ये आपला कोणीच बँकेत गेले नाही का कधी? बँकेत तर गेलोय सर, पण लोन साठी नाही, बिझनेस लोन साठी नाही. आणि जे हा, काही थोडेफार रेश्मा. लोन लागत होते ते पर्सनल लोनच काढलेले आहेत बँकेत, बरोबर. त्यामुळे जेव्हा त्याला तुम्ही जास्त बरोबर, काही त्यामुळे तुम्हाला ज्या गोष्टी आता मी सांगितल्या त्या समजल्या नाही यामधल्या, की बिझनेस प्लॅन हा समजले किती सर. महत्वाचा असतो. हा, तर बिझनेस प्लॅन हा यासाठी खूप महत्वाचा राहतो की तुम्हाला हा पुढे जावे लागणार. बरोबर, स्वप्नील सर म्हणतात की सध्या गेले नाही ते, पण पुन्हा जावं लागेल फ्युचर मध्ये.
आम्ही यासाठी तुम्हाला नक्कीच मदत करू विज्ञानाश्रममधून. विज्ञानाश्रममध्ये तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स पासनं तर तुमची व्यवसायाची एक साखळी पूर्ण होईपर्यंत तुम्ही आता हे ट्रेनिंग घेतलं आणि संपलं असं नाही आहे. इथून आपली खरी सुरुवात झाली आहे. इथं तुम्हाला व्यक्तिगत मार्गदर्शन मिळणार. त्यानंतर तुमच्या बिझनेस संदर्भात लागणारे सर्व डॉक्युमेंट्स असो, इव्हन त्या क्षेत्रातले एक्सपर्ट लोक असो, ते तुम्हाला आपण लिंक करून देऊ. त्यांच्याशी तुम्हाला कधी बोलायचं असेल, कॉल करायचा असेल, काही विचारायचं असेल तर ते पण आपल्याकडे अवेलेबल होईल. त्यानंतर तुम्हाला बिझनेस प्लॅनसाठी आपण हेल्प करू. बँकेसाठी तुम्हाला जे म्हटलं मी, बँकेत तुम्हाला स्वतःला जायचं आहे. तुम्हाला तुमचा बिझनेस मांडायचा आहे. शेवटी बिझनेस प्लॅन बँकेत तुम्ही गेल्यावर तुम्हाला विचारणार जे प्रश्न मी तुम्हाला आता सांगितले, की नेमकं या बिझनेस प्लॅन मध्ये महत्वाच्या बाबी सांगितल्या, तेच तुम्हाला बँक मॅनेजर विचारतील, की जर तुम्ही माझी 10 लाख लोन घेतलं, तुमचा व्यवसाय ठप्प पडला, तर तुम्ही कसे रिपेमेंट कराल लोनचं? कारण की त्यांना तर त्यांना पैसा दिला आहे, त्यांना त्यांचे पैशाशी मतलब आहे. तर तुम्हाला त्या गोष्टी एक्सप्लेन करावं लागेल, की नाही आमचं हे नियोजन आहे, आमचा इथनं पैसा येणार आहे, आम्ही इथनं त्याचे रिपेमेंट करणार आहोत, आमचे हे फ्युचरचे प्लॅनिंग आहे, आमचं हे मार्केट आहे, त्या मार्केटमध्ये आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहे, आम्ही एवढ्या लोकांना टार्गेट केलं आहे, इथली मागणी ही आहे. तर या गोष्टी सर्व तुम्हाला तिथे सांगावं लागेल. हे झालं बिझनेस प्लॅन संदर्भातलं. बिझनेस प्लॅन मध्ये कोणाला काही प्रश्न आहे विचारायचा आहे बिझनेस प्लॅनिंग संदर्भात? तर बिझनेस प्लॅन मध्ये मुख्य कोणकोणत्या बाबी येते हे तुम्हाला सांगितलं मी आता. त्यामधल्या तुम्हाला कोणत्या बाबी महत्वपूर्ण वाटल्या आहेत का सर्व, की कामं करत आहात? कोणीतरी स्वप्नील सर फक्त एकटेच आहात बहुतेक, अपर्णा मॅडम आहे फक्त, बाकी कोणी आहेत का? बिझनेस प्लॅन मध्ये कोणालाच काही प्रश्न नाहीये? कोणाला काही विचारायचं आहे संदर्भात? खरं तर खूप मोठा आणि डिटेल असं हा चॅप्टर आहे. बरोबर. त्याबद्दल खूप विचारपूर्वक एक एक गोष्ट तुम्हाला मांडावी लागेल आपल्याला. एक एक गोष्ट तुम्ही तुम्ही एक शब्द जरी घेतला आता, म्हणजे मार्केट अनालिसिस जरी म्हटलं तुम्ही, किंवा तुम्हाला कंपनीचे ओव्हरव्ह्यू काय असतात, हे एक एक खरंच एक एक मोठमोठे चॅप्टर आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला या बारीक सारी गोष्टीचा विचार करावा लागेल. तर हे तुम्हाला केव्हाही इथून 8 दिवसांना 10 दिवसांना तुम्हाला जेव्हाही बिझनेस संदर्भात तुम्ही खऱ्या अर्थानं ते काम करत असाल, तेव्हा तुम्ही आमची मदत नक्की घ्या. तुम्हाला काही जर मदत लागली तर आम्ही नक्कीच तुम्हाला मदत करू. अजून एक अनुभव आहे सर. सांगा. जेव्हा आपण बिझनेस स्टार्टअप करतो ना, त्यावेळेस कोणतीच बँक आपल्याला सपोर्ट करत नाही. म्हणजे खूप वेळा मी जाऊन बघितलं स्टार्टअप करताना, पण तुमच्या बिझनेस म्हणजे ते सगळं फॉर्मॅट वगैरे त्यांना सगळं सांगून आम्ही फाईल एक्सेलची हे बनवून दिली, की आमचं असं असं प्रोडक्ट आहे, आम्ही असं करणार, तर तुम्हाला प्रॉफिट किती होणार, मग तुम्ही हे किती, म्हणजे त्यांचे प्रश्न एवढे असतात आणि डॉक्युमेंटेशन एवढं असतं ना, तर ते मग सामान्य माणूस आहे तो खचून जातो, की अरे बापरे इथून तर आपल्याला काही मिळणार नाहीये. नाही, हे त्यांच्यासाठी सामान्य बिझनेसमॅन त्यांच्याकडे असं काहीच नसतं. त्यांच्याकडनं फक्त एक तर त्यांचे आपली ओळख त्यांच्याकडे फक्त डॉक्युमेंटरी असते. पर्सनली ते आपल्याला काही ओळखत नाही. आता माझा बिझनेस पर्सनली त्यांचा फोन येतो, की मॅडम तुम्हाला काही लोन हवंय का? पण ज्या वेळेला मला हवं होतं त्यावेळेला लोकांनी सपोर्ट नाही केला. तुम्हाला माहित आहे भारतात लोकसंख्या किती आहे आणि इथे आपली प्रत्येकाची कंडिशन काय आहे. प्रत्येक दुसऱ्यांनी जर म्हटलं की मला व्यवसाय करायचा आहे, मला लोन पाहिजे, आणि प्रत्येकाकडे बेसिक डॉक्युमेंट्स असते, पॅन कार्ड, आधार कार्ड, कोणी म्हटलं की मी उद्यम आधार काढलं, शॉप काढलं की मला लोन द्या. फक्त कागदपत्रांच्या आधारे तुम्हाला लोन मिळत नाही. त्या लोन साठी तुमचे कागदपत्र महत्वाचे असते. पण जेव्हा तुम्ही तुमचा बिझनेस प्लॅन स्ट्रॉंगपणे मांडता, किंवा तुम्ही तुमची खरी आयडिया, म्हणजे तुम्ही पण फक्त डॉक्युमेंट दाखवणे होत नाही, तुम्हाला बँक मॅनेजर तुमच्याकडे व्हिजिट करतात. खरंच तुमच्याकडे तुमचं व्यवसाय तुमचा कोणत्या कंडिशन मध्ये आहे. एक तर तुम्ही जेव्हा बँकेकडनं तारण घेता तेव्हा तुमचं व्हॅल्युएशन काढल्या जाते, की तुमची स्थावर मालमत्ता नेमकी किती आहे, त्याचं गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन किती आहे, त्याचं व्हॅल्युएशन काढून शेवटी त्यांना ते सुद्धा एक व्यवसाय आहे त्यांचा. ते तुम्हाला लोन देतात तर त्यांना ते बिझनेस एवढा हे नसणार आहे ना. नाही, हे बरोबर आहे. स्टार्टअप साठी आहे, छोटे मोठे लोन पण आहे एकदम. आता बरेच आपण ते पण पुढच्या आपण गव्हर्नमेंट स्कीम मध्ये बघू. असे कितीतरी महामंडळ आहेत, कितीतरी स्कीम आहेत. पण तुमचा व्यवसायाची सुरुवात तुम्ही कशी करणार आहे नेमकं तेच आहे. की बऱ्यापैकी तुम्हाला आता काल मॅडमने सांगितलं की त्यांनी एवढा मोठा खर्च लावला. काल त्यांनी बोलता बोलता त्यांनी सांगितलं की त्यांना 5 कोटी खर्च आला. 5 कोटी त्यांचा प्रोजेक्टचा खर्च नाही येतो. त्यांनी सांगितलं की 8,000 स्क्वेअर फूट त्यांचं शेड आहे. त्यांची जागा त्यांनी 35,000 सांगितलं, पण त्यांची
अवांतर जे जागा आहे बाकीची ते शिल्लक आहे त्यांची जागा. त्याच्यामुळे फक्त त्यांचा शेड 8,000वरच आहे आणि बऱ्यापैकी खर्च त्यांचा शेड, त्यांची जमीन खाली होती, त्यांचा शेड वर घेण्यासाठी, ते जमीन लेवल मध्ये आणण्यासाठी त्यांना बराच खर्च आला. त्यानंतर त्यांनी 5 कोटी त्यांचा व्यवसायासाठी खर्च नाही आहे. त्यांची 4 मशिनरीचे प्लांट आहे. त्यांचा फरसांचा वेगळा आहे. म्हणजे कालच्या याच्यातलं मला हे तुम्हाला क्लिअर करून द्यायचं होतं की त्यांचा फक्त त्या बिझनेसचा खर्च ते 5 कोटी नाही आहे. त्यांचे 4 वेगवेगळे प्लांट आहे. म्हणजे एकच लाईन तुमची बटाटा वेफरची आहे, एक लाईन त्यांची फरसांची आहे, अशा 4 त्यांच्या वेगवेगळ्या लाईन आहे. आणि एवढ्या सगळ्या 4ही बिझनेस मधला खर्च त्यांचा तेवढा आला आहे. त्यासाठी त्यांनी हे पण सांगितलं की त्यांनी बऱ्याच बँकेकडे अर्ज केले, बऱ्याच बँकेत त्यांना चक्रा मारायला लागल्या. विचार करा की 5 कोटीचा व्यवसाय असताना सुद्धा 4-4, 10, 5-5 बँकेत चक्रा मारावं लागते. स्टार्टअपला काय पर्याय आहे? स्टार्टअपला हेच आहे की तुम्ही छोटे मोठे व्यवसाय शोधायचे, म्हणजे तुम्हाला योजना शोधायची आहे, तुमचं व्यवसायाची प्रगती त्या पद्धतीने तुम्हाला करायची आहे आणि ते बँकेच्या नजरेत नंतर येते, तेव्हा बँक तुम्हाला स्वतःला म्हणते की तुम्ही लोन घ्या. बऱ्याच तुमच्या बँकेचे ट्रान्झॅक्शन जरी वाढले, तुम्हाला कॉल येतात की सर तुम्हाला कोणतं पर्सनल लोन पाहिजे का, कारण की तुमची पत तिथे दिसल्या जाते. आणखी मला काही प्रश्न आहे? हा विचारा. प्रश्न आहेच, पण असं वाटतं की नाही का, यामुळे खरं तर आपल्याला आपला बिझनेस व्यवस्थित कळतो चक्रा मारल्यामुळे. आपल्याला नेमकं काय करायचं आणि ती क्लिअरिटी जाते. बरोबर. आणि तिथे तुम्हाला त्यांचा पण उद्देश हाच असतो, ते तुम्हाला एवढे प्रश्न विचारतात, त्यानंतर तुम्हाला चक्रा मारायला लावतात. त्यांना माहित आहे, त्यांना तर त्यांचा व्यवसाय करायचाच आहे, त्यांना लोन द्यायचंच आहे. तुम्हाला नाही तर कोणाला तरी द्यायचंच आहे त्यांना, ते लोन द्यायसाठीच बसले आहे. पण नेमकी तुम्हाला त्याची गरज किती आहे ते तुम्ही कशा पद्धतीने मांडता. बरेच लोक असे डॉक्युमेंट घेऊन जातात, फाईल घेऊन जातात. त्यांना जेव्हा विचारते बँक मॅनेजर, तेव्हा ते सांगतात की तुम्ही 5 लाख लोन घेणार आहेत, मग तुम्ही काय करणार आहात? तर तुमचं शेड, तर तुमचं वेफरचं शेड, तुमचं मशीन तुमची झाली, सगळं करून तुमचं 4 लाखात झालं तुमचं लोन. तुम्ही 5 लाख घेतले, 1 लाखाचा काय करा? तर काही लोक सहज सांगतात की मी गाडी घेतली आहे, गाडीची किस्त भरणार आहे, त्यातून लगेच ते तुमचं ते तुम्हाला फाईल हातात देतात, म्हणतात तुम्ही जा, तुम्ही अभ्यास करा. म्हणजे त्यांना माहित आहे, ते तुमच्याकडून या बारीक सारीक गोष्टी जाणून घ्यायचा प्रयत्नशील असतात की नेमकं त्यांना तुम्ही खरंच त्या बिझनेस मध्ये किती तुम्ही ते गोष्टी जाणून घेतली आहे, तुम्ही तुमचं किती प्लॅनिंग केलं आहे, की फक्त तुम्हाला कोणीतरी डॉक्युमेंट तयार करून दिले आणि तुम्ही फाईल घेऊन आला आहात. त्याच्यामुळे तुम्हाला ते त्याची गरज ओळखायला भाग पाडतात. ते तुम्हाला 4-4 चक्रा मारायला लावतात. तुमची बऱ्याच लोकांना असा अनुभव असतो की गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये जाणं असो, त्या स्कीम संदर्भात किंवा बँकेत जाणं असो, त्यांना वारंवार तिथे चक्रा मारावं लागते. आणखी मला काही विचारायचं बिझनेस प्रश्न आहे माझा की तुम्ही म्हटले पर्सेंटेज ऑफ जीएसटी हा वेगवेगळ्या वस्तूंसाठी वेगवेगळा असतो, तर हे आता आपल्याला कसं कळणार? म्हणजे आम्ही तर फर्स्ट लेवलला आहे समजा. हा तेच आपण तुम्हाला जीएसटी हा सुद्धा म्हणजे इव्हन अकाउंटचा भाग आहे. इथे तुम्हाला म्हणजे ग्रॅज्युएशनला हा विषय शिकवतो. त्याच्यामुळे तुम्हाला फक्त मी एवढा भाग सांगितला की वेगवेगळ्यासाठी त्याच्यात चार्ट आहे, त्यावर त्याचे बुकलेट येते, म्हणजे कोणता प्रोडक्ट नेमका कोणत्या वस्तूवर किती जीएसटी येतो याचे पण चॅप्टर आहे. याची पण तुम्हाला आपण पीडीएफ वगैरे किंवा याची माहिती काढून देऊ, पण हा खूप लॉंग विषय आहे. त्याचे प्रत्येक सेपरेट चॅप्टर येतात. जसं आपण मार्केटमध्येच एकच वस्तू आहे, त्याची वेगवेगळ्या ठिकाणी प्रोसेस बदलली की जीएसटी बदलतो. जे 0 पासून तर 28% पर्यंत मार्केटमध्ये जीएसटी आपण भरतो वेगवेगळ्या वस्तू. मी 1-2 मिनिटं बोलू शकतो का ओंकार सर? हा सर, ऍड करा ना तुम्ही. आता बिझनेस प्लॅन टॉपिक वरती आपण बोलतो, बरोबर? बरोबर. मला बिझनेस प्लॅनचं एक सांगायला आवडेल. जसं की आता योगेश ओंकार सर म्हणालाय की बँक लोनचं काहीतरी तुमचं बोलणं चाललं होतं, तर तुम्ही तिथं गेल्यानंतर बँकेच्या माणसाला लगेच कळतं की कुणीतरी तुमच्या हातात फाईल तयार करून ठेवली की तुम्हाला खरंच बिझनेस कळालाय, तर हे त्यांचं चेक होऊन जातं जेव्हा तुमच्याशी बोलतात. पण बिझनेस प्लॅनची महत्वाची गरज कुठे आहे माहिती आहे का? पैसा ही एक गोष्ट आहे, पण तुम्हाला तुमचा बिझनेस कितपत कळाला आहे. कारण पैसे उभे करण्यासाठी फक्त बँकच नाही तर इन्व्हेस्टर पण येतात, गुंतवणूकदार सुद्धा तुमच्या बिझनेसला सपोर्ट करू शकतात. पण मग त्या गुंतवणूकदारासमोर तुम्ही तुमचा बिझनेस प्रेझेंट केला पाहिजे, बिझनेस समजून सांगितला पाहिजे. तुम्ही तेव्हा समजून सांगू शकता जेव्हा तुम्हाला हा बिझनेस चांगल्या प्रकारे कळालाय आणि तो तुम्ही कागदावरती मांडलाय आणि त्या कागदावरनं दिसतंय की अशा प्रकारे साधारणतः तुमच्या बिझनेसची ग्रोथ होणार आहे, या बिझनेसमध्ये हे प्रॉब्लेम असणार ते अशा प्रकारे आम्ही सॉल्व्ह करणार आहे. तर तुमचा स्वतःचा बिझनेस स्वतःला समजून घेण्यासाठी पण हे महत्वाचं आहे.
योगेश ओंकार सर, तुम्ही ते टेम्पलेट शेअर करणार आहात ना ग्रुपवरती आज? हो हो हो. आणि जसं मला वाटतं रेश्मा कांबळे मॅडम का अपर्णा मॅडम बोला की हा मोठा विषय फार विचारही करायला लागेल त्याला. अगदी बरोबर आहे. आतापर्यंत आपण प्रशिक्षणामध्ये जे काही सगळं अभ्यासलं, जे विषय सगळे समजून घेतले, हे सगळे एका कागदावरती मांडणं म्हणजे बिझनेस प्लॅन आहे. त्याच्यामध्ये अगदी मार्केटची गरज ओळखण्यापासनं कोणत्या मार्केटमध्ये काम करायचंय, कोणाला विक्री करायची आहे, तुमच्या प्रॉडक्टची खासियत काय आहे, तुम्ही कशा प्रकारे ती विक्री करणार आहात, चॅनल काय आहे, तुम्ही जाहिरात कशी करणार आहात, तुमचे खर्च कसे असणार आहेत, तुमची विक्री कशी असणार आहे, तुमचा इन्कम कसा असणार आहे, तुमचा प्रॉफिट कसा असणार आहे, तुमचा ब्रेक इव्हन पॉईंट कसा असणार आहे. तर ह्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी याच्यामध्ये येतात. तर ओंकार सर तुम्हाला एक फॉर्मॅट पाठवतील. त्या फॉर्मॅट प्रमाणे तुम्ही ते जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या वहीवरती लिहिण्याचा प्रयत्न करा. आणि ते करताना काही अडचण असेल तर आम्ही तुमच्या सोबत आहोत. पण त्यातनं तुम्हाला डिटेलमध्ये क्लॅरिटी येईल की हा बिझनेस नक्की काय आहे. कसं आहे की गप्पा मारणं किंवा बोलणं सोपं असतं, कागदावरती मांडायच्या वेळेला खूप विचार करायला लागतो. सो मला वाटतं की त्यातनं तुम्हाला तो फायदा नक्की होईल. राहिला प्रश्न जीएसटी किंवा बाकी सगळ्या गोष्टी आहेत. मला वाटतं की पर्सनल डिस्कशन मध्ये पण आपण हे मुद्दे पुढे घेऊ.